नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एक व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. एक पत्र आपल्या स्क्रीनवर मी शेअर केलेलं आहे. हे पत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाचं पत्र आहे आणि या पत्रामध्ये युडॅस प्लस च्या बाबत काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या पत्राप्रमाणे आपल्याला युडॅस प्लस मध्ये मुख्याध्यापक यांचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, शाळेचे लोकेशन, पिन कोड, मोबाईल नंबर, जीआयएस लोकेशन, शाळेचे बोर्ड अशा महत्वाच्या माहिती तपासून त्याची खात्री करून त्यात बदल करण्याच्या सूचना निर्देश देण्यात आलेले आहेत. अत्यंत महत्वाचं पत्र आहे, महत्वाची माहिती आहे. ही माहिती दरवर्षी आपल्याला तपासून घेणे आवश्यक आहे, परंतु बरेचदा असं होतं की मुख्याध्यापक बदलून जातात, रिटायर्ड होऊन जातात, एक्सपायर होतात, परंतु त्याच मुख्याध्यापक यांची नावं आपल्याला पोर्टलला पाहायला मिळतात. युडॅस प्लस हे भारत सरकारचं अत्यंत महत्वाचं पोर्टल आहे आणि या पोर्टलच्याच आधारावर राज्यातील आणि देशातील समग्र एज्युकेशनची प्लॅनिंग निर्धारित केली जाते आणि त्यामुळे हा जो डेटा आहे हा डेटा अचूक असला पाहिजे. मित्रांनो, मी एक शाळा ओपन केलेली आहे आणि त्या शाळेचा हा डॅशबोर्ड आहे आणि या डॅशबोर्डला जर मी थोडं स्क्रॉल केलं तर आपल्याला प्रोफाइल अँड फॅसिलिटी ही टॅब पाहायला मिळेल. यावर क्लिक केल्यानंतर त्या शाळेचं स्कूल पोर्टल ओपन होईल आणि हे पोर्टल वेगवेगळ्या सेक्शन मध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे आणि यातील 1.1 to 1.26 हा जो पार्ट आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. सेक्शन 1A महत्वाचा आहे. यावर जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा आपल्या समोर आपल्या शाळेची सर्वात महत्वाची आणि बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळेल आणि ही इन्फॉर्मेशन फायनल झालेली असेल आणि या इन्फॉर्मेशन मध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर तो बदल सर्वसाधारणपणे आपण या लॉगिन वरून करू शकत नाही आणि यातील काही माहिती चेंज करण्याचे निर्देश एमपीएसपी मुंबई कार्यालयाने दिलेले आहेत आणि ते बदल कसे करायचे त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये जर एखादी गोष्ट आपल्याला समजली नाही तर आपण अवश्य कमेंट करावं आणि मला प्रश्न विचारावा. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन आणि जर ही माहिती आपल्याला चेंज करायची असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला क्लिक हिअर वर क्लिक करावं लागेल. इथे क्लिक करून आपण लॉग इन करू शकता किंवा आणखीन मी आपणास एक नवीन मेथड सांगतो, त्या मेथड प्रमाणे सुद्धा आपण ही माहिती चेंज करू शकता. जे जे बदल करायचे आहेत ते कसे करायचे हे सर्व मी आपणास या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर चला मित्रांनो, आपण सर्वप्रथम युडॅस प्लस ओपन करू. अशा पद्धतीचा डॅशबोर्ड आल्यावर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर पहिला जो टॅब आहे लॉग इन फॉर स्कूल डिरेक्टरी युजर मॅनेजमेंट यावर क्लिक करायचं आहे. लॉग इन वर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपल्या शाळेचा युडॅस कोड आणि पासवर्ड एंटर करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल आणि हा जो पेज आहे हा पेज प्रत्येक मुख्याध्यापक यांच्यासाठी आहे. प्रत्येक मुख्याध्यापक यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ सर्व शिक्षक यांनी बघितला पाहिजे, मुख्याध्यापक यांनी बघितला पाहिजे, पर्यवेक्षक यंत्रणेने बघितला पाहिजे, कारण हे जे बदल आहेत हे बदल फक्त याच पोर्टलवरून केले जाऊ शकतात. आपल्या समोर जो डॅशबोर्ड आलेला आहे या डॅशबोर्ड मध्ये काही महत्वाची माहिती दिलेली आहे. यामध्ये जर बदल करायचा असेल तर तो बदल आपल्याला करणे आवश्यक आहे. जसं या शाळेचं नाव आहे, हे नाव जर आपल्याला चेंज करायचं असेल तर हे नाव आपण शाळा लॉग इन वरून करू शकत नाही, मुख्याध्यापक करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला गट साधन केंद्राला संपर्क करावा लागेल. त्याचबरोबर जर आपल्या शाळेचा वर्ग किंवा शाळेची कॅटेगरी किंवा शाळेचा मॅनेजमेंट हे बदल जर करायचे असतील तर हे बदल आपल्याला गट साधन केंद्राला जाऊनच करावे लागतील. त्याच्यानंतर महत्वाचा टॅब मी सांगतो आहे, माय प्रोफाइल वर आपल्याला यायचं आहे. प्रोफाइल वर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आणखीन काही माहिती पाहायला मिळेल, ती माहिती तपासून घ्यायची आहे. परत एकदा होम वर जायचं आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो आहे, जर आपल्याकडे असलेला पासवर्ड लक्षात ठेवण्यासारखा नसेल तर आपण जो जुना पासवर्ड आहे तो इथे एंटर करायचा आहे. नवीन पासवर्ड एंटर करायचा आहे. परत एकदा नवीन पासवर्ड एंटर करायचा आहे आणि सबमिट वर क्लिक करायचं आहे. मग आपल्या लक्षात राहील असा पासवर्ड आपण तयार करू शकता आणि पासवर्ड चेंज करण्याची प्रोव्हिजन फक्त आणि फक्त याच लॉग इन वर आहे. परत एकदा होम वर आपण जाऊया.
इथे गेल्यानंतर आपल्या समोर कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट आहे, यावर आपण जा. या ठिकाणी मुख्याध्यापक यांचं नाव, त्याचबरोबर त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि रिस्पॉन्डंट म्हणजे जी व्यक्ती फॉर्म भरणार आहे त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि शाळेचे प्रमुख हे एकच आहेत का, ही माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर या माहितीमध्ये बदल करायचा असेल तर एडिटवर आपल्याला क्लिक करावं लागेल आणि इथे क्लिक करून आपण प्रत्येक माहिती तपासून घ्यायची आहे, अचूक करून घ्यायची आहे. ही माहिती दुरुस्त झाल्यानंतर जर आपल्याला जी व्यक्ती युडॅसचा फॉर्म भरणार आहे त्यांची माहिती जर अपडेट करायची असेल तर या चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं पद, त्याच्यानंतर त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ईमेल आयडी आपल्याला अपडेट करणे कंपल्सरी आहे. हे सर्व झालं की मग आपल्याला मुख्याध्यापक आणि शाळेचे प्रमुख हे एकच आहेत का हे तपासून घ्यायचं आहे. आणि जर सेम असतील तर तशीच्या तशी इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे. आणि सर्व बदल झाल्यानंतर आपल्याला अपडेट वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर स्कूल्स कॉन्टॅक्ट डिटेल अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीचा एक मेसेज आपल्या समोर येईल. त्यानंतर परत एकदा होम वर जायचं आहे आणि मग या ठिकाणी पुन्हा एक नवीन टॅब आहे, ऍडिशनल डिटेल्स अपडेट, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचे अफिलिएशन बोर्ड, बोर्डाचं नाव आणि त्याचबरोबर ते कोणतं बोर्ड आहे, स्टेट बोर्ड आहे की सीबीएसई बोर्ड आहे की इतर कोणतं बोर्ड आहे ते आपल्याला तपासून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण खाली येऊ तेव्हा आपल्या शाळेच्या स्थापना वर्षाबद्दलची माहिती, शाळेचे माध्यम, सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हे सर्व बदल आपल्याला मुख्याध्यापक यांच्या लॉगिन वरून करता येणार नाही. यासाठी आपल्याला गट साधन केंद्र किंवा जिल्हा कार्यालय या ठिकाणी जावं लागेल आणि तिथे डेटा एंट्री ऑपरेटर किंवा ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर किंवा कम्प्युटर प्रोग्रामर यांच्याशी संपर्क करून आपल्याला ही माहिती चेंज करता येईल. ही सर्व माहिती महत्वाची आहे, त्यामुळे प्रत्येक पॉइंट अचूक असणे आवश्यक आहे. आणि युडॅस प्लस हे भारत सरकारचं सर्वात महत्वाचं पोर्टल आहे. या देशातली प्रत्येक एज्युकेशनल प्लॅनिंग युडॅस प्लसच्या डेटावर डिसाइड होते आणि त्यामुळे हा जो डेटा आहे हा अत्यंत उपयुक्त आहे आणि हा डेटा अचूक असणे आवश्यक आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला होमवर जायचं आहे आणि इथे गेल्यानंतर लोकेशन डिटेल्स अपडेट वर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर शाळेचा जो ऍड्रेस आहे हा ऍड्रेस कंप्लीट असला पाहिजे, ऍट पोस्ट, तालुका, डिस्ट्रिक्ट असा असला पाहिजे. शाळेचं लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. शाळेचा असेंब्ली चेक करून घ्यायचा आहे. शाळा ज्या गावी आहे त्या गावाचा पिनकोड अचूक आहे की नाही याची खात्री केली गेली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपला जो विधानसभा मतदारसंघ आहे, शाळेचं केंद्र अचूक आहे की नाही याची खात्री करायची आहे. त्यासाठी एडिट वर आपल्याला क्लिक करता येईल आणि जो काही बदल आहे तो बदल या ठिकाणी करून आपल्याला अपडेट वर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने हे पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे पत्र महत्वाचं आहे, त्या पत्रातील सूचना महत्वाच्या आहेत आणि त्या सूचनेप्रमाणे आपल्याला युडॅस प्लस मध्ये बदल नोंदवून घ्यायचे आहेत. मित्रांनो, अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ मी आपणास शेअर करतो आहे. आपण या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेची माहिती अपडेट करून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. सर्व शिक्षकांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे आणि त्याचबरोबर माझी सर्व शिक्षक वृंदांना विनंती आहे की आपण व्हिडिओ अवश्य बघता, परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. चॅनलला सबस्क्राईब करायला कुठेही खर्च येत नाही. आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं, मला प्रेरणा द्यावी, जेणेकरून मी आणखीन चांगले व्हिडिओ तयार करू शकेन. सर्वांना माझी विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. जर कुठेही अडचण असेल तर आपण अवश्य कमेंट करावं. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.